चला या मंडळ आपलं. तर भालचंद भोईर देत आहेत सुंदर ट्रॉफी. जगदीशला टाळा असू द्या जगदीशसाठी. मिडरवर 3 विकेट, मोठा पराक्रम केलाय आदर्श चषकामध्ये जगदीशने फ्रॉम भालूक. चला गुरुनाथजी मार्के, आपण आम्हाला मोठी सेवा पुरवत आहेत. आमची झोप उडवता तुम्ही चहा वगैरे आणून मस्त. याच्या शुभ असते थंड पेय, स्वीट बॉक्स आणि टी शर्ट फ्रॉम एम स्पोर्ट मुरबाड. संजय दादा भोईर यांच्या शुभ असते टी शर्ट. जगदीशच्या उत्कृष्ट बॉलिंग बद्दल आणि जगदीशला मिळतील आता 1100 रुपये. डॉक्टर रामचंद्र भोईर. शत्रुघ्न भोईर कुठे असेल तर या. शत्रुघ्न भोईर, आम्ही आपल्या शुभ असते कॅश देऊ इच्छितो आणि इथे 100 रुपीज देतात. संजय भोईर सुद्धा बघा आधीच त्यांनी बाजी मारली 100 रुपये देऊन. शत्रुघ्न भोईर असेल तर या पटकन जरा आम्हाला आवाज द्या. आहेत का कुठे? चला त्यांचेच बंधू देतील 1100 रुपये. संजयजी भोईर आपल्या शुभ असते द्या. डॉक्टर रामचंद्र भोईर स्पॉन्सर 1100 रुपये. डॉक्टर साहेबांचे काका काकाश्री. चला गुड, वेल डन बॉय. सामना सुरू झालाय कॉमेंट्री बॉक्समध्ये. टॅलेंटेड कॉमेंटेटर फ्रॉम कोंडोंगर नावे दीपीर बिराडे सर या. पहिला बॉल मिसफील्ड, बॉल फरार, मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स मिळतील 4. चौकार हरेशच्या बॅटमधून. यानंतर पराग वारेस बालक विरुद्ध ऑनगोईंग सामन्यातील विनर. सेकंड क्वार्टर फायनलमध्ये आमने सामने असतील. काय गोलंदाजी केली जगदीश सासे अर्थातच बाब्यानं. रोख रक्कम रुपये 1200 आणि त्याचबरोबर सामनावीर पुरस्कार त्यांना प्राप्त केलेल्या. स्पर्धेतील दुसरं निर्धाव षटक त्यांना टाकलं. मात्र या षटकाची सुरुवात विकीच्या विरुद्ध आक्रमक झालेली आहे. हॅलो हॅलो हॅलो. ड्राईव्ह करतात समोर, फिल्डर उपस्थित झालेत. शॉर्ट कव्हर पॉईंटचे बॅकअप केलं जाईल तोपर्यंत मिळेल ते एक सिंगल धावा. आणि या सिंगल धावेच्या सहाय्यानं सध्या स्कोरबोर्डवर धावा संख्या आपण बघत आहोत. 5 ऑन बोर्ड, 5 धावा सध्या स्कोरबोर्डवर. 5 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2. 5 ऑन बोर्ड विदाऊट एनी विकेट लॉस. 2 बॉलचा स्पेल आतापर्यंत टाकला विकीने. 1 चौकार 1 सिंगल स्कोरबोर्डवर. वेगवान फुल लेंथ, मात्र लाईन खराब आहे. इट इज वाईड. गार्डलाईनच्या बाहेर हा चेंडू आपण बघत आहोत. एक एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल. बॅट्समन शफल झाला होता, त्याला फॉलो करण्याचा प्रयत्न तो मात्र फसतोय. एक एक्स्ट्रा रन मिळेल. बाळाईकरी सर मेन नंबरच्या भूमिकेत, स्कोरलेग अंपायरच्या भूमिकेत त्यांची सोबत देत आहेत महेंद्र बबर सर. थर्ड अंपायरच्या भूमिकेत शेखर हिरगुडे सर आपल्या कंट्रोल वॉर रूममध्ये जॉईंट आहेत. बॅकफुटवर आले. डिफेन्सिव्ह स्ट्रोक, सॉफ्ट बॉटम अँड इन ॲक्शन. शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटकडे बॉल मार्गस्थ होईल. आणखीन एक सिंगल रन त्या ठिकाणी मिळताना दिसेल. विकेट एसटीडीज हिट विकेटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला असावा. आय थिंक बेल्स पडलेले आहेत आणि त्याच कारणासह पंचांची स्वीकृती आलेली आहे. फलंदाजानं शारीरिक संतुलन गमावलंय, त्याचा पाय स्पर्श होतो. यष्ट्यांना बेल्स उद्ध्वस्त होत आहेत. आणि याचबरोबर पहिले सुयश मिळतंय विकीच्या सोबतीनं टीम MS स्पोर्ट्स चापेवाडी पठारला. धक्का पहिला लागतोय जे बजरंग वाघेवले क्रिकेट संघाला. पाहूयात एक्झॅक्टली काय घडलं. बॅकफुटवर आले, डिफेन्स करण्याचा प्रयत्न, लास्ट मुमेंटला पाय स्लाइड झाला, त्याच कारणास्तव वेस्टर्नना स्पर्श झाल्यानंतर बेल्स पडल्या. चांगलं लक्ष विकेट किपरचं होतं. प्रथमदर्शनी आम्ही देखील बॉलकडेच पाहत होतो, मात्र तो निर्णय लगेचच येतोय. नवीन फलंदाज मैदानावरती सचिन दाखल झालेला आहे. स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक टाकण्याचा विक्रम या खेळाडूच्या नावावर. पहिल्या सामन्यात सामनावीर पुरस्कार त्यांनी प्राप्त केलेला आहे. गोलंदाज तयार विकी. ऑन साइडला टर्न केलाय, फटका जबरदस्त आहे. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करत होते, मात्र बॉल त्यांच्या आवाक्या बाहेर. पहिला टप्पा घेऊन मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे फरार. 4 धावा, चौकार, गुड शॉट.
या चौकाराच्या सहाय्याने सध्या धावसंख्या आपण बघत आहोत 10 ऑन बोर्ड. सध्या धावसंख्या 10. प्रयत्न सुरू होता कल्पेश कातवाराचा, मात्र बॉल फारच दूर राहिला त्यांच्या आवाक्यापासून. चौकारांना धावसंख्या 10, 10 ऑन बोर्ड, स्टील 2 टू गो. हा फुल टॉस स्वीप करण्याचा प्रयत्न अपील झालं होतं, मात्र बॅटचा स्पर्श आहे, पण सांगतायत एक सिंगल धाव मिळेल. स्कोरबोर्डवर सध्या टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल 11 ऑन बोर्ड, स्टील 1 टू गो. 11ला सध्या एका विकेटच्या मोबदल्यात हे धावफलक जे बजरंग वाघिवली बी क्रिकेट संघाचं. ऑन स्ट्राईक सलामीवीर हरेश. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल स्लॅश करण्याचा प्रयत्न तो फसतो. गाईडलाईनच्या अधिकचा बाहेर हा चेंडू आपण बघत आहोत. अजून एक एक्स्ट्रा धाव मिळेल. 2 चौकार, 2 सिंगल, 2 वाईड, 1 विकेट. 5 बॉलमध्ये आतापर्यंत 12 रन खर्च करत असताना फ्रंटलाईन गोलंदाज विकी कातवारा. रिदम थोडा त्यानं गमावलाय. पहिल्या षटकात मात्र पाहिजे शेवट कसा असेल. समोर टर्न करण्यात आलाय. कावफेसला फिल्डर उपस्थित होत आहेत कल्पेश. मिळेल ती फक्त एक सिंगल धाव. सिंगलपेक्षा अधिक जास्त काही नसेल. धावासंख्या आपण बघत आहोत याचबरोबर पहिल्या षटकांच्या अगदी 30 ऑन बोर्ड. 13 धावा सध्या स्कोरबोर्डवर. ऑन स्क्रीन आपण बघत आहोत आदर्श चषक दानेली 2025 या क्रीडा स्पर्धेमध्ये वापरात येणारे हे बॉल. डिजिटल प्रिंटिंग या बॉलवरती हे लोगो आपण बघत आहोत. आदर्श चषक दानेली 2025चं प्रिंटिंग करण्यात आलेलं आहे. सिक्सरचा बॉल या स्पर्धेसाठी आपण यूज करत आहोत. एक वेगळी संकल्पना, एक वेगळी कन्सेप्ट, हीच तर खासियत या स्पर्धेची. प्रत्येक वर्ष काहीतरी नवीन. मुरबाड टेनिस क्रिकेट विश्वातील सर्व दर्दी क्रीडा रसिकांसाठी. ऑन स्क्रीन आपण बघू शकता आकर्षक रंगसंगती असलेली ही प्रिंटिंग सध्या त्या सिक्सरच्या बॉलवर. त्याचबरोबर 33व्या पर्वात देखील तोच जल्लोष, तोच दरारा. संबंध टेनिस क्रिकेट जगतात फक्त आदर्श चषकाचाच भरारा. ऑन स्क्रीन सध्या आपण बघत आहोत आमचा कॉमेंट्री बॉक्स. षटक दुसरं गोलंदाज तयार होत आहेत दशरथ. पहिला बॉल फुल टॉस टर्न केलाय समोर. डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एक सिंगल धाव मिळेल. विकी पोहोचत आहेत. बॅकअप करण्यात आलेलं आहे. एक सिंगल धाव त्या ठिकाणी सहजरित्या प्राप्त होताना दिसेल. या सिंगल धावेच्या सोबतीनं सध्या स्कोरबोर्डवर टीमची धावसंख्या 14 ऑन बोर्ड. 14 धावा सध्या धावफलकावरती. विकी कातवारा पहिलं षटक थोडं महागडं राहिलं. 13 धावा त्याच्या विरुद्ध आल्या. आता दुसऱ्या षटकात दशरथ. वेगवान फुल लेन समोर ड्राईव्ह केला. बॉटम हँडचा अत्यंत सुंदर वापर. क्षेत्ररक्षक पहिल्या प्रयत्नात अपयशी राहिले. चेंडू अडवता आला नाही. दुसऱ्या धावेचा कॉल लगेचच दिलाय सचिन आणि नॉस्ट्रा करेनला तितक्याच वेगानं 2 धावा. हरेश देखील कंप्लीट करत असताना व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग. या 2 धावेच्या सहाय्याने सध्या स्कोरबोर्डवर धावसंख्या आपण बघत आहोत 14 ऑन बोर्ड. आणि तदनंतर या 2 ॲड होतील. सुधारित धावफलक असेल 16-16. स्टॅकर एंडला सचिन. शॉर्ट बॉल हुक केलाय, पाठवलाय मागे आणि 4 धावा बुक होताना पाहायला मिळतील स्कोरबोर्डवर. बॉल चालला डिब्बाकोड. स्कोर लेग सीमा रेषेच्या बाहेर. येतो तो चौकार. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण बघत आहोत. राऊंड विकेट आले. शॉर्ट ऑफ लेंथ हुक करत असताना एक्झॅक्टली जो फिल्डर आतमध्ये होता त्याच्या बाजूनच बॉल काढला. डिपमध्ये स्कोर लेगला चौकार. सचिन यांची जबरदस्त कामगिरी आज ओव्हरऑल जे बजरंग वाघोली बी करता. 4 चेंडू 11चं योगदान आतापर्यंत देत आहेत. समोर फोर्सिबल फटका. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करत होते विकी, मात्र त्यांच्या आवाक्याबाहेर बॉल. कैलास वाघ यांचं बॅकअप आलं, मात्र 2 धावा रोखू शकले नाही. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या दोन्ही बॅटरच्या दरम्यान चांगला तालमेल सध्या आपण बघत आहोत. या 2 धाव्याच्या सोबतीनं स्कोर 22. आतापर्यंत 22. स्टील 2 टू गो. लाईन पाहावे लागेल. इट इज वाईड. एक एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी ॲड होईल. या धावा चिंता वाढवत आहेत, टेन्शन वाढवत आहेत. कावफेसला कैलासला आपण बघत आहोत. तो देखील सध्या थोडं नाखुश नाराज आहे. ज्या पद्धतीने एक्स्ट्रा रन्स आतापर्यंत बहाल केल्यात
या डावात क्षेत्ररक्षण करत असताना MS स्पोर्ट चाफेवाडी पठारनं. स्कोर 23-23. वन्स अगेन वाईट. रिदम पूर्णपणे गमावलाय तो गोलंदाज दशरथनं. लागोपाठचा दुसरा वाईट बॉल, एक अतिरिक्त धाव, एक्स्ट्रा धाव जोडली जाईल टीम जय बजरंग वाघिवलीच्या खात्यात आणि स्कोरबोर्ड याचबरोबर पुढे मार्गस होते 24-24. चांगली धावगती मी तर म्हणेल दुसरं षटक इवाना मार्गस असताना गाठली आहे. बीमर यावेळेला तर आउट ऑफ कंट्रोल गेला गोलंदाज. त्या ठिकाणी दशरथ जो हलहलू चाललाय आपल्या स्पेलच्या दरम्यान थोडासा फसत. बीमर नेक्स्ट बॉल फ्रीड, एक एक्स्ट्रा धाव मिळेल. लागोपाठचे 2 वाईड आणि आता आलेला बीमर ज्यानं थोडं वातावरण झालं टाईट. नेक्स्ट बॉल फ्रीड. स्कोर 25-25. 6 बॉल 13चं योगदान देत आहेत सचिन. या मॅचमध्ये तर त्यांची सोबत देत असताना हरेश 4 चेंडू 7 धावेचं त्याचंही योगदान. समोर ड्राईव्ह करतात बॉटम आर्टचा अत्यंत सुंदर वापर. फिल्डर उपस्थित होतात विकी. विकेट किपर एंडला. थ्रो थोडा खराब आला. दुसऱ्या धावेचा कॉल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र अर्ध्या विकेटवरून माघारी पाठवले सचिनला, कारण बॅकअप आलं शॉट फान लेगच्या दरम्यान. एक सिंगल धाव तिथे सहजरित्या मिळताना दिसेल. या सिंगल धावेच्या सहाय्यानं सध्या स्कोरबोर्डवर टोटल 26. एक बॉल अजूनही बाकी आहे ओव्हर क्रमांक 2चा. हवं तसं टायमिंग बिल्डिंग झालं नाही. एक सिंगल धाव कंप्लीट. दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्नशील होते मात्र नकार पुन्हा एकदा आला. कैलाचं चांगलं बॅकअप. षटकाची सांगता एंड ऑफ सेकंड ओव्हर. टीमची धावसंख्या 13.50 धाव्याच्या धावगतीनं 27-27. ऑन स्क्रीन सध्या आपण बघत आहोत चंदूदादा राणे त्याचबरोबर अजितदादा राणे उद्याच्या निर्णायक तिसऱ्या रजनीसाठी काहीतरी प्रिप्लॅनिंग करत असताना या संपूर्ण टीमनं घेतलेली भरपूर सारी मेहनत आणि त्यांच्या प्रयत्नातून, त्यांच्या अथक परिश्रमातून, त्यांच्या संकल्पनेतून नाविन्यपूर्ण उपक्रम या 33व्या हंगामात तब्बल 8 रजनींमध्ये स्पर्धा अर्थातच आदर्श चषक धानिवली 2025चं भव्यदिव्य आयोजन सध्या आपण बघत आहोत. VIP डॅशवर उपस्थित आपले सर्व आदरणीय अतिथी शेवंतजी भोईर कट्टर शिवसैनिक त्यांच्या समेत आपण बघत आहोत. किरणजी भोईर, संतोषजी भोईर त्यांचे देखील हसतमुख मुद्रा सध्या आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. मॅचकडे जाऊयात. 2 षटकात 27 बनवल्या गेल्या. कैलास वाघ आता गोलंदाजीसाठी तिसऱ्या षटकात सज्ज होत असताना स्ट्रायकर रेडला हरेश. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर होता मात्र दिशा खराब पाहायला मिळाली. गाईडलाईनच्या बाहेर चेंडू आपण बघत आहोत. एक एक्स्ट्रा धाव मिळेल. स्कोर सध्या 28. सो आता कॉमेंटरी बॉक्समध्ये आपल्या समोर जॉईंट होत आहेत ऑफिशियल मॅनेजर 10 क्रिकेट या वाहिनीचे गोविंदजी कामत. त्यांचं देखील करूयात वेलकम. समोर लॉफ्ट केलाय. पॉवरफुल पंच. स्ट्रेट हिट अँड ग्रेट हिट. लॉंग ऑनच्या फिल्डरला बेधून बॉल चाललाय. पहिल्या टप्प्यावरती सीमारेषेच्या बाहेर येतो तो चौकार. गुड शॉट. या चौकाराच्या सहाय्यानं स्कोरबोर्डवर धावा संख्या आपण बघत आहोत 32-32. आक्रमण करत असताना हरेश ऑन साइडला फिरवला. कल्पेश उपस्थित आहेत. काव फेसला पकडला गेला झेल आणि याचबरोबर मागच्या चौकारानंतर प्रत्युत्तर दिलंय ते गोलंदाज कैलास वाघनं. फलंदाज बाद सलामीवीर हरेश माघारी परततोय. 7 बॉलमध्ये 12 धावेचं योगदान देत असताना त्याचा 7 आता समाप्त झालाय. धक्का दुसरा. टेन क्रिक या वाहिन्याच्या वतीनं सध्याच्या घडीला 6 कॅमेरानेशी या स्पर्धेचं क्वालिटी विथ अ क्लॅरिटी टेलिकास्ट सुरू आहे. ऑफिशियल मॅनेजर गोविंद कामत आणि संपूर्ण त्यांच्या टीमची अफाट मेहनत या स्पर्धेसाठी आपण बघत आहोत.
त्यांच्यासोबत देखील शॉर्ट कन्व्हर्सेशन यानंतर आपण कंप्लीट करणार आहोत. गॅपमध्ये खेळतायत. विकीचा प्रयत्न पहिल्या अटेम्पमध्ये चेंडू लाडवण्याचा यशस्वी राहिला. दुसरी धाव आणि धावेसाठी केलेली धाव आता फलंदाज साहिलला माघारी परतावं लागेल. आणखीन एक झटका. स्कोरबोर्डवर धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळेल. नाही, बॉल टर्न केलाय डीपमध्ये. क्षेत्ररक्षक उपस्थित होते ते इनफिल्डला मिडविकेटच्या दरम्यान पोहोचतात. एक सिंगल डाव मिळेल. यापूर्वी 1+ विकेट येताना पाहायला मिळाली. त्यानंतर आणखीन एक सिंगल सचिन बिशा बॅटमधून. स्कोरबोर्डवर सध्या टोटल 34, आतापर्यंत 34. धर्मवीर प्रतिष्ठानमध्ये उपस्थित खास करून क्रीडाप्रेमी व्यक्तिमत्व देवगड टायगरचे सर्वेसर्वा तुलसीदासजी भांडे या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचे स्वागत, वेलकम. क्लीन बोल्ड, टॉप ऑफ द ऑस्टम. बॉल धडक मारतोय. फलंदाज बाद. त्रिफळा चिट, दांडी गुल, यष्ट उद्ध्वस्त. 5वा झटका जे बजरंग वाघिवली बीला. बॅटिंगसाठी पाहिलं तर संकेत दाखल होताना पाहायला मिळत आहेत. हा डगआउट सध्या चिंतातूर झालेला आहे, कारण या षटकात हवी तशी धावगती कायम करता आली नाही. 2 षटकात चांगला वेग यापूर्वी धावफलकाचा आपण पाहिला होता. शेवटचा बॉल लाईन इथे चांगली आहे. डॉट बॉल ऑनफिल्ड अंपायरकडून आले सहमती. गोलंदाजानं दिला दिलासा. धावफलक स्थिर 34-34. असं वाटलं होतं 40 फ्लायपस टोटल उभारली जाईल. जे बजरंग वाघिवली बी कडून मात्र त्यांना रोखण्यात आलेले. 34 वर 35 धाब्याचं टार्गेट सेट झालंय. फिल्डिंग इमिडिएटली सेट करा जे बजरंग वाघिवली बी. आणि त्याचबरोबर MS स्पोर्ट चापेवाडी पठार आपली ओपनिंग पेअर लगेचच रेडी करा. 18 बॉल आता बाकी आहेत. 35 रनची आवश्यकता मॅचमध्ये. उद्याचं शेड्यूल पुन्हा एकदा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तिसरी रजनी ग्रुप सी मधील लढती. पहिला सामना जयमान नडे त्यांच्या विरुद्ध उमसाई आंबेळे. 5:30 कुठल्या परिस्थितीत सामना स्टार्ट होईल. रिक्वेस्ट आहे दोन्ही टीम्सला 5:20 पर्यंत आपण स्वर्गीय गोविंदजी संतू भोईर माजी पोलीस पाटील क्रीडानगरी धानिवली या ग्राउंडवर उपस्थित राहून आपली रिपोर्टिंग दर्शवणं गरजेचं असेल. त्यानंतर दुसरा सामना न्यूयॉर्क सर कोरावळे बी त्यांच्या विरुद्ध साई समृद्धी मानिवली. शिवप्रेमी शिरगावला फाईट करेल. संघ संकल्प प्रतिष्ठान खाटेकर. पवार 11 मालेडच्या विरुद्ध रविराज मास्टर जांभोडे. आणि चौथा सामना चेंज द गेम खांदारे त्यांच्या विरुद्ध शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी. अशा एकंदरीत उद्या देखील मुरबाड ग्रामीण विभागातील तगड्या 10 फौजा या स्पर्धेमध्ये सम्मिलित होताना आपल्याला पाहायला मिळतील. चौतीस धावा बनवलं गेल्या. 35 धावेचं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे. जय बजरंग वाघिवली बी कडून MS स्पोर्ट चापेवाडी पठारच्या. आणि सेकंड इनिंगला जशी होईल सुरुवात. या सामन्यामध्ये काय घडेल काय बिघडेल या कॉमेंट्री बॉक्समध्ये करूयात बदलाव आणि ऐकूयात निंबोली टिटवाला परिसरातील नामवंत समालोचक सुप्रसिद्ध समालोचक मनोज कारवे सरांच्या शुभवाणीतून या सामन्याचा धावता सत्र दुसरं. थँक्यू सो मच. check 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 hall check check
बढ़ते हैं जब हाथ उठाने को अपनों का पता चलता है। जिन्हें गुस्सा आता है वो लोग सच्चे होते हैं। मैंने झूठों को अक्सर मुस्कुराते हुए देखा है। सीख रहा हूँ अब मैं भी इंसानों को पढ़ने का हुनर। सुना है चेहरे पे किताबों से ज़्यादा लिखा होता है। नमस्कार मित्रों, सर्वांचं हार्दिक स्वागत। या दुसऱ्या रजनीमध्ये काही सामने आता शिल्लक आहेत आणि आपण अजूनपर्यंत आम्हाला इथे साथ देतात त्यासाठी तुमचे आम्ही शतशः आभार व्यक्त करतोय। आपण पाहता आदर्श चषक 20-25 धावांचा पाठलाग झालाय सुरू आणि बघा इथे काय झालंय। ती फेकून दिलाय चेंडूला अगदी रंगमंचकाकडे, व्यासपीठाकडे, प्लस नो बॉलचा इशारा। बाळा इकारे सर, आपण काय इशारा केलाय? ओके, हरकत नाही, हरकत नाही। षटकार आलाय, षटकार आलाय। मस्त खेचून मारलं। काय खेळतो बबलू। त्याचं मी नावच डब्लू ठेवलंय, म्हणजे डब्लू फॉर विन। ज्याच्या रक्तामध्येच फक्त जिंकण्याची उमेद आणि बॅट बघा कशी पकडतोय। छे बघा बॅट उलट्या हाताने आणि पुन्हा एकदा सुलट्या पद्धतीने आलटी पलटी सुलटी चेंडू मारतोय। लागोपाठची कल्टी, ठोकला लागोपाठचा दुसरा षटकार। ब्लास्टर बबलू ऑन फायर। कडक भडक शॉट, चेंडू ढगात पाठवतोय। धो धो पाऊस पडायला लागलाय। गारपीट होणार नाहीये, धावांचा पाऊस पडतोय बघा। आकाशाला गवसणी घालतायत फटके। 1100 रुपये आलेत। पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय, तिथे मिड ऑननी झेल सोडलाय। सामना सोडावा लागेल। चेंडू जातोय अगदी झेल सोडून सुद्धा वेगाने लॉंग ऑफ कडे। फिल्डर पकडेपर्यंत 2 धाव पूर्ण केला। रनिंग सुद्धा सुंदर तितकीच आहे। टाळ्यांचा कडकडाट होतोय, फटक्याचा गडगडाट होतोय, धावांचा पाऊस पडतोय। समोर धावांचं लक्ष 35 धावांचं। बबलू आणि कल्पेशची जोडी ही मातब्बर जोडी आहे, जी अनेकांची बॉलिंग तोडफोड करणारी जोडी पाहतो। बबलू आणि कल्पेश काय बॅटिंग करतोय। सनसणीत, खणखणीत, झणझणीत बॅट्समन बबलू। ओ हो, गुडघा टेकून खाली हा ड्राईव्ह केलाय। चेंडूच्या खाली घुसून मारतोय। चेंडूचं मेरिटनुसार कसं खेळायचं हे दाखवतोय आपल्याला सर्व क्रिकेट चाहत्यांना आणि क्रिकेट खेळाडूंना। नक्कीच धडे घेतले पाहिजेत की कसं खेळायचं। माझ्या उंचीकडे जाऊ नका, अशीच उंची होती गुंडप्पा विश्वनाथची, अशीच उंची होती गावस्कराची, अशीच उंची आहे गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर साहेबांची। उंची लहान कीर्ती महान। स्मॉल पॅकेट ऑफ डायनामेट, नशीब बलवत्तर, भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है। वाइड +4 फाइपर्स। तेज तर्रार मारा। काय आर्मी आहे बघा ही कल्पेश आणि बबलूची आर्मी। किती पण धावा करा, काय सुरुवात देतात, काय स्टार्ट देतात आपल्या चाफेवाडी संघाला। चाफा बोले ना चाफा फुले ना असं गाणी आठवायला लागलं इथे। पठारचं गाणी इथे आणि तिथे मात्र रनआउट होत असताना बबलू बाद। चांगला थ्रो झाला, मस्त थ्रो झाला। काहीच कमबॅक करायला लागेल आता। हा बघा ड्राईव्ह केला इथे कल्पेशने, चेंडू आदळला तिथे पाठीमागे जात असताना डायरेक्ट हिट। वाह, डायरेक्ट बेस ब्लिंक झाली तिथे, मस्त, अतिशय सुंदर। ज्याने फेकी केली त्याने लहानपणी गोट्यांचा खेळ खूप खेळला असेल बरं का। मस्त नेम बाज, फलंदाज बाद झाला बबलू। आतिश नावाचा गोलंदाज बॉलिंग हाताळतोय वाघोली संघाकडून। ज्या संघाने 34 धावा जोडल्या, अपेक्षा होती की 40च्या पार धावसंख्या जाईल, परंतु इथे आता ब्रेक थ्रू प्राप्त करून दिलाय। आता मात्र पकड मजबूत करावं लागेल, पण तो आता 20 धावांपर्यंत ऑलरेडी मजर मारली आहे। ती म्हणजे MS11 चाफेवाडी पठार संघाने। नवीन बॅट्समन मैदानामध्ये जॉईंट होतोय कल्पेशला, 1 डाऊन बॅट्समन। ड्राइव स्ट्रेट डाउन द ग्राउंड, व्हाट अ ड्राइव देयर फॉर द 4 रन्स। व्हेरी ब्युटिफुल स्ट्रोक, 4 धावांसाठी। प्रत्येक सामना चाफेवाडीने कमी चेंडूमध्ये जिंकून दाखवला, ही त्यांची खासियत आहे। जबरदस्त संघामध्ये ब्लास्टर फलंदाजांचा भरणा आहे, विस्फोटक फलंदाजी। पहिल्या षटकात 24 धावा। देवाचा धावा करायची वेळ आली आहे फिल्डिंग करणाऱ्या
वाघिली ब संघाला त्यांना वाघाची शिकार करता येत नाही. आता त्यांच्या समोरचे जे खेळाडू आहेत ते वाघ ठरतायत. 12 चेंडूमध्ये आता 11 धावाचं समीकरण. भालुक संघाचा कॅप्टन येऊन थांबा. शेवटच्या सामन्यासाठी ती लढाई असेल. ह्या सामन्यातील विजेता संघ 2 हात करेल पराग इलेव्हन भालुक संघाच्या विपक्ष. प्रेक्षकांना अतुलनीय प्रेम मिळते, अतुलनीय सौंदर्य प्राप्त होते, अतुलनीय आनंद प्राप्त होते. या आदर्श चषकाच्या निमित्ताने काय सामने रंगतायत. लागोपाठच्या 2 रजनीमध्ये अतिशय सुंदर क्रिकेट पाहायला मिळालं. आता मात्र चमत्कारिक बॉलर जो चांगले कटर टाकतो, चांगले ब्रेकर टाकतोय तो सचिन सज्ज झालाय बॉलिंग मार्कवर. पराक्रम जर केले, चांगली मॅजिकल बॉलिंग जर केली तर कमबॅक करू शकतात. पण तो इथे सामन्यामध्ये घुसलाय संघ, शिरकाव केलाय तो चाफेवाडीने. चांगल्या स्थितीमध्ये आहे, सक्षम स्थितीमध्ये आघाडीवरती पोहोचलाय संघ चाफेवाडी पठार. MS11 फिल्डिंग जमवली जाते. कव्हर पॉइंट आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, डीपमध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ घेतलाय, लॉंग ऑन, डीपमध्ये काऊ कॉर्नर, स्क्वेअर लेग सुद्धा सज्ज आहे. विकेटच्या पाठीमागे लेग स्लीप आहे आणि डीपमध्ये बॅकवर्ड पॉइंट थोडंसं मधोमध सापळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करावा लागेल. गोलंदाज बघा, चांगला स्टान्स आहे सचिनचा. चेंज ऑफ पेस टर्न केलाय, येऊ दिला, पॉज घेतला आणि चेंडूला फिरकी देत असताना फिरवलाय, गिरवलाय, जिरवलाय, येतोय चौकार. कसे पण चेंडू टाका, आम्ही थांबणार नाहीये. आम्ही पठारातलो आहोत, चाफेवाडी पठार. धावसंख्या पोचवली चौकाराने 35 वर 35 करायचे आहेत. धावा झाल्यात, माफ करा 28. तेच म्हटलं 35 ते रेश कशी काय मारली भालचंद्र भाऊनी. ऑलरेडी तो टार्गेट सेट केला, त्यांनी मार्क करून ठेवलाय की इथे पोचायचं आपल्याला. यस, कुठे जायचं हे आपल्याला कळलं पाहिजे, तरच आपण तिकीट काढायचं असतं. डेस्टिनेशन माहिती नाही तर कसं काय प्रवास करणार आपण. शिवाजी महाराजांचं ते वाक्य आहे की कोणत्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी जर कुठला मार्ग असेल तर तो मी निवडणार, तो शोधणार. आणि मार्ग नाहीच सापडला आम्हाला तर तो मार्ग मी स्वतः तयार करणार. शिवाजी महाराजांचं मोठं वाक्य सॉलिड आहे. तो मार्ग आपण स्वतःचा तयार केला पाहिजे. ध्येयापर्यंत पोचायचं एनी हाऊ, काही हो. डोंगर फोडणार, दरी फोडणार, नदीमध्ये पूल बांधणार, पण तो मार्ग शोधणार. इथे मार्ग शोधते चाफेवाडी पठाराच्या दिशेने वाटचाल करतोय. लक्ष फार छोटं आहे त्यांच्यासमोर, टेकडीचं लक्ष आहे. आणि पठारी खेळाडू टेकडीला अगदी मार्मिक समजतात. रिवर्स घ्या, तो घ्या, ये क्या हुआ. बहुत बढ़िया, जबरदस्त रिवर्स सीटचा नजारा. पंच सांगतात सिक्सर आणि स्कोर इज 11. स्कोर इज 11. धाव संख्या 34 वर. बघा रिवर्स आधी तयार होता, जबरदस्त ठोकलाय, रिवर्स सिक्सर. सिक्सरच्या चेंडूला श्री छत्रपती पंढरपूर धानवीच्या कक्षामध्ये पाठवलं. विठ्ठलाच्या दारी आणि घ्या आता विठ्ठलाच्या दारी चला. चेंडू पर धानवीकडे जात असताना मॅच विनिंग स्ट्रोक, मॅच फिनिश्ड, मॅच फिनिश्ड. घंटो का काम मिनटो में. ये तो चाफेवाडी पठार आहे. या टॉससाठी भालुक आणि चाफेवाडी पठार. अभिनंदन आपलं आणि हार्डलक टफलक टीम वाघिली बी. आपण या स्पर्धेमध्ये भाग घेतला, चांगला खेळ दाखवला, त्याबद्दल तुमचे आभार. एकमेकांना भेटा, भेटून जा, सांगा आम्ही पुन्हा येऊ, आपण पुन्हा भेटू, आपली पुन्हा एकदा भेट होईल. आपण या सामन्याचा मॅच नंतर देणार आहोत. मागच्या कालच्या रजनीप्रमाणेच आपण हा किताब आपण पेंडिंग ठेवतोय. टॉस करूया लगेचच. मॅच मी घोषित करून ठेवतोय. जो आहे कैलास, ज्याने 2 गडी बाद केले, 7 धावा खर्च करून. बघा, आधा है चंद्रमा रात आधी, कहीं रही ना जाए तेरी मेरी बात आधी. गीत गाया पत्थरों ने, संजय दादा भोईर. क्या बात है, वाह वाह. कॅप्टन या चाफेवाडी पठार, पटकन या. आपण मॅन ऑफ द मॅच नंतर देणार आहोत. कॅप्टन कल्पेश, पटकन. टॉस करून घेतोय आपण. चाफेवाडी पठार विरुद्ध पराग इलेव्हन भालुक. बिग फाईट, क्लॅश ऑफ टायटन. अतिशय मोठा सामना. प्रेक्षक कुठे जाऊ नका, जागा सोडू नका, स्क्रीन बंद करू नका. शेवट फार गोड होणार आहे. घणाघाती, प्रचंड उत्साह वर्धवणारा मुकाबला
वामनजी बोरेच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय आपल्या टॉस बॉक्समध्ये. MS11चा